नमस्कार मंडळी, कसे आहात? गोष्टीला सुरुवात करूया हां. एका गावात की नाही एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये साधारण 5वी-6वीचा वर्ग असेल तो. त्या वर्गामध्ये विशेष म्हणजे 2 मैत्रिणी होत्या. आता मैत्रिणी म्हटल्या तर तुम्ही म्हणाल मैत्रिणी तर सगळ्यांनाच असतात, त्यात विशेष काय? पण ह्या शाळेतल्या ज्या 2 मुली होत्या ना, त्यातल्या एकीचं नाव नंदा होतं आणि एकीचं नाव चंदा होतं. पण त्यांची मैत्री इतकी घट्ट होती अगदी, की सगळी शाळा म्हणायची एक वेळ तळहाताला केस फुटतील, पण ह्या दोघी मुलींमध्ये कधीच फूट पडणार नाही. असं काय होतं त्यांच्यामध्ये विशेष? त्यांच्यामध्ये विशेष असं होतं की घरी जर का एखादा खाऊस एकमेकांना मिळाला असेल त्यांच्या घरी रात्री, तर त्या दप्तरात लपवून ठेवायच्या अगदी. आणि शाळेत आल्यानंतर चिमणीच्या दातांनी का होईना थोडी वस्तू असली तरी एकमेकांना देऊन मग खायच्या त्या. इतकं त्यांचं प्रेम असतं. तर असं होता आनंदाने सगळे दिवस चालले असतात. आणि एकदा मजा काय होते की शाळेमध्ये परीक्षा होतात ना तुमच्या, तशा त्या परीक्षा होतात त्या मुलींच्या. परीक्षा झाल्यानंतर काय होतं, मजा बघा, सगळ्यांचे पेपर वाटले जातात. पेपर वाटल्यानंतर सगळ्यात शेवटी या दोघींचे पेपर ठेवलेले असतात. दोघींचे पेपर ठेवलेले असतात आणि वर्गाला उत्सुकता लागते की असं दोघींचे पेपर अगदी लपवून, म्हणजे अजून पण देत नाहीत मॅडम, काय असेल असं विशेष? तेव्हा त्या मुली मॅडम म्हणतात, पहा म्हणे, आता मी चंदानंदाची तुम्हाला पेपर दाखवते. आणि बघतात तर काय, गणिताचा पेपर एकीला 0 मार्क आणि एकीला पैकीचे पैकी मार्क असतात. असं म्हटल्यानंतर काय होतं की मग त्या नावं डिक्लेअर करतात. म्हणे ही जी चंदा आहे ना, त्या चंदाला पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत आणि नंदा जी आहे ना, तिला गोल भोपळा मिळाला आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर सगळा वर्ग खदखदून हसतो. हसल्यानंतर काय होतं, त्या नंदाला भयंकर राग येतो. ती रागाने फुरगटलेली असते आणि तिचा श्वासोश्वास जोराने चालतो. कारण काय, तर त्यावेळेस काय होतं, ती हिच्याकडे बघतात ना, हिचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे असतं, चंदाचं बरं का. आणि चंदाचं तिच्याकडे लक्ष असल्यानंतर ती काळी सावळी असते बरं का नंदा, पण नक्षत्रासारखी सुंदर असते. म्हणजे काळेपणातसुद्धा तिला ते सौंदर्य इतकं खुलून दिसत असतं की बस अगदी. आणि तिचे ते कुरळे सुंदर केस, एक बट पुढे आलेली अशी, आणि ती रागाने फणफटलेली असल्याने तिचा जो श्वास जोरात सुरू होतो ना, त्या श्वासांनी तिची ती बट इतकी सुंदर हालत असते. आणि हिचं लक्ष काय, हिचं त्या पेपराकडे लक्षच नसतं चंदाचं. तिचं लक्ष कशात असतं, तर तिच्या मैत्रिणीचं ती सौंदर्य रसपान करत असते. ती म्हणते, माझी मैत्रीण, मी भाग्यवान आहे की माझी इतकी सुंदर मैत्रीण मला मिळाली आहे म्हणून. काय लावण्य आहे म्हणे माझ्या मैत्रिणीचं, किती सुंदर दिसते रागामध्ये सुद्धा ही, अगदी गोड. असं म्हणून हिच्या मनात ते विचार त्यावेळेस चालू असतात. हिचं त्या मार्कांकडे आणि त्या पेपरकडे लक्षच नसतं चंदाचं. तिचं लक्ष सगळं त्या मैत्रिणीकडे असतं की देवाने हिला किती सावळा रंग आहे, पण काय मोहक सुंदर दिसते म्हणे. असं म्हणून ती तिच्याकडे बघत असते. आणि हिला काय वाटतं, आणि म्हणून तिला खुदकं हसायला जाते, खरंच मी भाग्यवान आहे, माझी मैत्रीण इतकी सुंदर म्हणून. पण हिला अर्थ काय होतो की सगळा वर्ग हसला तर हसला, पण ही का मला हसली? ही तर माझी जीवाभावाची मैत्रीण आहे ना. त्या चंदाला मनाशी विचारतो, ही हसली म्हणजे हिला काही वाटत नाही का माझ्याबद्दल काही, की सगळा वर्ग फिदी माझ्यावर हसतो आहे आणि ही मात्र त्याला साथ देते. असं म्हणून तिला जो राग येतो ती, आणि मॅडम निघून जातात पेपर देऊन. आणि मग ही काय करते, फणकारा आलेला असतो, त्या रागाच्या भरात दप्तर वह्या पुस्तकं कोंबते दप्तरात आणि शेवटी मागे जाऊन बसते. हिला कळत नाही आपल्या मैत्रिणीनं काय झालं. ती सांगत असते, अगं असं का करते चंदा, अगं थांब. पण चंदा कसली, तिला हेच नाही, ती निघून गेली आपली नंदा. आणि ही चंदा गप्प बसली बिचारी. नंदा निघून गेल्यानंतर फणकाऱ्यांनी तिथे गेल्यानंतर काय होतं, ती मागे जाऊन बसते. थोड्या वेळाने टोल पडतात आणि शाळा सुटते. शाळा सुटल्यानंतर सुद्धा ही तिला थांबवण्याचा प्रयत्न करते.
अगं मी का हसते, ऐकून तर घे अगं, ऐकून. पण तिला जो राग गेलेला असतो डोक्यात, ती तिच्याकडे बघत पण नाही आणि निघून जाते. झालं. निघून गेल्यानंतर काय होतं, एक दिवस आडवा जात नाही तर त्या मुलींची सहल असते आणि वर्गाची मॉनिटर असते नंदा. नंदा मॉनिटर असल्यामुळे काय होतं की इकडे ही ती चंदा नंदाच्या ज्या आई आहेत ना, तर या चंदाची आई असते ती नंदाच्या आईकडे येते आणि तिला म्हणते, अगं म्हणे माझं एक काम होतं गं. म्हणे काय झालं? तर म्हणे अगं गावी सासूबाई माझ्या खूप आजारी आहेत आणि मला त्यांना भेटायला गेलंच पाहिजे म्हणे. त्यांचं तसा निरोपच आलेला आहे की तू ताबडतोब निघून ये. मग तिच्या नवऱ्याला सुट्टी नसते, त्याच्यामुळे मला तर जाणं भाग आहे म्हणे. मग आता काय करावं म्हणे मी. बरं त्या चंदाचे केस जे असतात ना, हे भले मोठे लांबसडक सुंदर असतात अगदी असे. आता एवढ्याशा मुलीला तिचे स्वतःचे केस कसे आवरता येणार, म्हणजे तिची आईच वेणी फणी करायची तिची. मग ती म्हणते एवढंच आहे ना, मग जाऊ दे ना, असू दे, मी देईन तिला डबा देईन, तिचा नखरापट्टा सगळं करेल, वेणीफणी सगळं करेल. तू कशाला इतकी काळजी करते, तू निवांतपणे जा सासूबाईंना भेटायला, मी आहे ना. बरं म्हणे, मग जाऊ मी म्हणे, हो अगदी निवांतपणे जा, इकडची काळजी करू नको. मग ती निघून जाते तिची आई आणि घरी येते ते शाळेतून आलेली असते. तिला म्हणते म्हणजे चल आपण जाऊया म्हणे आजीला भेटायला इकडे. ती म्हणते नाही, एरवी मी येते ना तुझ्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक सुट्टीत मी आजीकडे असताना आलेली. माझ्या शाळेची ट्रीप आहे, मी तो आनंद घालवणार नाही. मी जाणार म्हणजे जाणार ट्रीपला, तू काही कर, तुला जायचं तर तू जा, नाही तर राहा. म्हणजे शेवटी तिची आई म्हणते मग जा, तू मावशीकडून वेणीफणी कर आणि सगळं जा म्हणे, ती देणार आहे तुला डबा. मग मला अंत खरं, मग कशाला काळजी करते म्हणे इतकी, मी जाईन की मावशीकडे. झालं, ती निघून जाते आणि ही रात्री मुलगी झोपायच्या वेळेस मग सांगते, बाबा उद्याला माझी ट्रीप आहे बरं का, माझी ट्रीप आहे, मला सकाळी लवकर उठवा, मला शाळेत जायचं. आता ते बाबा जे होते ते पेपर वगैरे हे करत होते, वाचनामध्ये गुंग होते. त्यांनी ह्या कानाने ऐकलं म्हणजे त्यांच्या कानात शिरलंच नाही त्याच्यामुळे, आणि ही झोपून गेली मग मुलगी. झालं, सकाळी त्याला उशीर झाला उठायला. मग ती बाबांना ओरडते, बाबा काय हो तुमचं, आज आई नाही तर तुम्ही पण मला लवकर उठवलं नाही, मला शाळेला ट्रीपला जायचं आहे, आता मी मावशीकडे जाईन, सगळा नखरापट्टा करेन, किती उशीर येईन मला. मग ती चप्पल घालते आणि निघते. झालं, कपडे वगैरे पिशवीत भरून ठेवलेले असतात आईने, ड्रेस वगैरे कोणता घालायचा ट्रीपला वगैरे सगळे, ती पिशवी उचलते, निघते मावशीकडे. इकडे येतं, तिकडे काय मजा झालेली असते. त्या दिवशी ही नंदा जी असते ना, ती आईला म्हणते, आई अगं आठव ना, किती उशीर करतेस, डबा भरला नाही, काही नाही अजून, चल लवकर मला डबा भरून दे. आणि छोट्या भावाला पण बरोबर घेतलेलं असतं तिने. ते दोघंजणं निघतात. ती कशी म्हणते, अगं पण अजून चंदा यायची ना. अगं हो, ती येईल गं बाई म्हणे, आज माझी म्हणे, तुला माहीत आहे मी वर्गाची मॉनिटर आहे, मला लवकर गेलं पाहिजे तिथे, मला तिथे लवकर हजर राहायचं आहे, तुझे बरं डबा. आणि ते डबा उचलते बहीण भावाचा आणि निघून जाते. आई विचार करते की ही आज अशी का तिराहितासारखी वागते, काहीतरी बिनसलेलं दिसतं आहे म्हणे यांचं, बरं का. ती हुशार असते, कारण एरवीच्याला ही सगळं चंदा असं करत सगळ्या गोष्टी सांगत असते आणि आज आपल्याशी असं वागते, म्हणजे आपल्यासमोर ती ओळखून घेते काहीतरी बिनसलं दिसतं आहे बरं का. पण ती बोलत काही नाही. मग ठीक आहे म्हणे, जा, तयारी केली आहे, निघ. ती निघून जाते आणि इकडे काय होतं की ही थोडा वेळ लेट झालेला असतो, त्याच्यामुळे धावत पळत आपली एकदाची येते मावशीकडे आल्यानंतर मग काय होतं, मावशी अगं आज माझी ट्रीप आहे ना. अगं हो मला माहिती आहे म्हणे बेटा, अगं माझं आता केव्हा आटपेल, बरं तू आंघोळ कर, थोडंसं पाणी हे खायचं असेल तर खाऊन घे, नाही तर आंघोळ कर, कपडे घाल, मी पटकन तुझी वेणी घालून देते. बरं म्हणे, जाते, आंघोळीच्या 2 लोट्या पाणी अंगावर होते, कपडे वगैरे घालते सगळे. मग मावशी पुढे येऊन उभी राहते. मग मावशी तिची वेणी फणी करते, हातात डबा देते, सावकाश गं म्हणे, हो म्हणून निघते तरी मुळातच लेट झालेला असतो तिला. इकडे काय होतं, सगळी ट्रीप आलेली असते आणि त्यांचं कसं असतं की बसस्टँडच्या शेजारी ती शाळा असते त्यांची.
त्याच्यामुळे काय होतं, बस त्या दिवशी बाजारचा एक दिवस असतो, जरा गर्दी पण असते आणि यांची शाळेची ट्रीप. तर मॅडम विचारतात, आले का सगळे मुलं? म्हणे हो हो मॅडम आले. ती नंदा सांगते बरं का, मॅडम आल्या आहेत सगळ्या मुली, चला म्हणा. आणि तेवढ्यात ही येऊन तिथे पोहोचलेली असते. तर ही काय विचार करते, एवढ्या गलक्यामध्ये बाजाराच्या याच्यात आपला आवाज जाणार नाही, तर आपण त्या बसच्या मागे बघा छोटी शिडी असेल सामान ठेवायला, तर म्हणे आपण त्याच्यावर थाप मारू म्हणजे मग ऐकू जाईल, असं म्हणून ती जात असते. तर तिथे की नाही असे छोटे छोटे दगड लावलेले असतात. दगडांची रांग असते ना छोटी छोटी अशी अंतरावर. तर त्यातला एक दगड की नाही आणखुचीदार असतो अगदी, आणि त्या बसला लागून असतो. तर ही थाप मारणार तेवढ्यात ते काय होतं, ती धापकन अगदी त्याच्यावरती पडते आणि एवढं फाटलं जातं. कारण काय, बस निघून गेलेली असते पुढे. बस निघून जाते पुढे, हिची सगळी जी पुढची पोटरीचा भाग असतो ना पुढचा, तो असा करवतीसारखा कापला जातो आणि त्याच्यातून रक्त निघतं खूप, आणि बस तर निघून जाते. झालं. शेवटी म्हणते जाऊन देत, आपल्या नशिबी आज सहलीचा आनंद काही नाही, आपण आईला नाही सांगितलं ना, जाऊ द्या तिकडे, आपल्या नशिबी आज सहलच नाही म्हणे. आणि मग ती मुलगी घरी येते परत मावशीकडे, कारण बाबा तर ऑफिसवर निघून जाणार होते. मग घरी जाऊन कुलूपच होतं. मग परत मावशीकडे येते. मावशी बघते तर एवढा रक्ताचा पाय भरलेला. ती म्हणे काय गं, काय झालं? सांगत काही नाही. अगं म्हणे काही नाही गं, मी इतकी वेंधळी म्हणे की माझा एका दगडावर पाय आपटला आणि मी पडले. बरं म्हणे, म्हणजे ती ओळखून घेतं की ही काही जाऊ शकली नाही, बस निघून गेली असेल. बरं म्हणे, ये इकडे. मग ती तिला ड्रेसिंग वगैरे करते आणि तिला खाऊ पिऊ घालते थोडंसं, आणि झोप म्हणे आता तू जरा शांतपणे. पण त्या मुलीला होतं थोडासा ताप भरतो तिला, त्या मुलीला. ती झोपलेली असते. मग संध्याकाळी तिची मावशी परत तिच्यावर बघते काय आहे काय नाही. तेवढ्यात ही इकडे गेलेली असतात नंदा ट्रीपला घेऊन. बघा कसं असतं, सुख हे दिल्याने दुप्पट होतं आणि दुःख हे ऐकल्याने हलकं होत असतं, दुसऱ्याचं दुःख ऐकूनसुद्धा. तर ही काय करते की तिचं काही तिच्यामध्ये त्या ट्रीपमध्ये लक्ष लागत नाही, कारण तिने बघितलेलं असतं की आपली मैत्रीण येत होती. आपण तर काही तिला होकार दिला नाही, बस काही थांबवली नाही, ती आता एवढंसं तोंड करून घरी गेली असेल. मग तिचं काही त्या ट्रीपमध्ये लक्ष लागत नाही. बघा माणसाचा अंतर्मन नेहमी चांगला असतो हो, ते नेहमी सांगत असतं काय वाईट काय चांगलं. तर ती म्हणत असते आपण वागलो हे चुकीचं वागलो, आपण वागलो हे चुकीचं वागलं. मग तिला कशात इंटरेस्टच वाटत नाही त्या नंदाला बरं का ट्रीपमध्ये. तिला असं वाटतं केव्हा एकदाची ही ट्रीप संपते आणि आपण घरी पडतो. झालं, एकदाची ट्रीप संपते, घरी येतात ती आणि तिचा भाऊ चपला काढतात. तेवढ्यात ही मुलगी काय म्हणते त्याच्या आधी की ते चप्पल काढत असताना, मावशी ती तिला गरम काहीतरी दिलेलं असतं, चहा पाणी काहीतरी. मग ती म्हणते मावशी एखादी गोष्ट सांग ना, खूप कंटाळा आला आहे मला. आणि हे शब्द ते मुलं ऐकतात. मग तशी ती मुलगी पण म्हणते हो गाई, खूप दिवस झाले तुझ्या तोंडून गोष्टच ऐकली नाही, सांग ना तू गोष्ट आज आम्हाला, आम्ही पण येतो. मग ते दोघं पाय धुवून येतात. मग ती आई काय म्हणते, बरं मी जरा कुकर लावते आणि येतेच तुमच्याजवळ. आणि मग ती काय सांगते, कुकर लावून आल्यावर बसा मी गोष्ट सांगते तुम्हाला. आता खरी गोष्ट इथून सुरुवात होते परत. तर म्हणे दोन बहिणी होत्या. तर त्या काय करायच्या, नेहमी एकमेकींशी भांडायच्या, कायम भांडायच्या अगदी. आणि काय भांडणाला काहीच कारण नाही. तू माझ्याकडे बघितलं कशाला, तू माझ्या साडीला बोटच लावलं, तू माझ्या पाटावर काय येऊन बसली, ही माझी जागा होती. काही ना काही कुरबूर सतत चालू असायची लहानपणापासून. तशी त्यांची आई काय सांगायची, अगं मुलीच्या जातींनी असं भांडू नाही गं, अगं दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी असं म्हणतात म्हणे. बघा तुम्ही तर सासरी जाणार आहे, कुणाला कोणतं घर कसं मिळतं, कुणाला कोणतं घर कसं मिळतं, परत तुमच्या भेटी होतात नाही होतात, असं नाही गं भांडू बाळांना नेहमी. बरं आपल्या घरात काय कमी आहे तुम्हाला दोघींना, भरपूर आहे की सगळं तुमच्या वडिलांनी दिलेलं. मग असं असताना का सतत तुम्ही भांडत असतात. पण त्यांचं आपलं आईची पाठ बळली की पहिले पाढे 55. असं करता काय होतं, त्या मुली लग्नाच्या होतात. लग्नाच्या झाल्यानंतर
योग बघा कसे असतात त्यांचे, की एका पाठोपाठ दोघी बरोबरच्याच असतात, फार अंतर नसतंच. दोघींना सहज सांगून येतात आणि दोघींची लग्न ठरतात. लग्न ठरल्यानंतर काय होतं, साखरपुडा. मग आता दोघींचे बरोबर ठरल्यानंतर बरोबर ना, परत वेगळा खर्च कोण करतं? दोघींची एकाच दिवशी एंगेजमेंटचं ठरतं. ठरल्यानंतर काय होतं, अंगठी वगैरे सगळं, साड्या वगैरे सगळ्याच होतात तयार. झालं, दोघींच्या एंगेजमेंट पण होतात. म्हणजे म्हणतो ना आपण, तसं तो पण होतो. असं हे करून म्हणजे लग्न पक्कं होतं त्यांचं त्या दिवशी. दोघींनाही वाटत असतं बरं का, की हिच्या नवऱ्याने कशी अंगठी आणली हिला, बघावी की आपण. अंतर्मन तर दोघींचंही सांगत असतं, पण अहम असतं ना, ती नाही मला दाखवत तर माझं काय अडलं आहे, माझ्या पण नवऱ्याने मला चांगली आणली असं म्हणत दोघीही तो आनंद काही विभागून घेत नाही आणि तोऱ्यामध्ये दोघीजणी निघून जातात. सासरची मंडळी निघून जातात. झालं, करता करता लग्न होतात. लग्न झाल्यानंतर त्यावेळेस काय होतं, की जेव्हा वरात परतते तेव्हा ते जे साडू असतात ना एकमेकांचे, म्हणजे दोघींचे नवरे व्यवस्थित एकमेकींशी बोलतात, पण ह्या दोघी बहिणी काही बोलत नाही एकमेकींशी. असं करत सासरी निघून जातात. सासरी निघून गेल्यानंतर एकदा काय होतं, की खूप मध्ये अंतर जातं आणि दोघी बहिणी जी असतात ती एक आलेली असते माहेरी आणि एक माहेरून सासरला जात असते. दोघींच्या भेटी स्टेशनामध्ये होतात, पण ह्या दोघी काही बोलत नाही. दोघींचे नवरे मात्र व्यवस्थित बोलतात. झालं, असं करता करता दुसऱ्यांदा काय होतं, की ती जी असते मुलगी तर ती मोठी मुलगी जी असते ती येते इकडे आल्यानंतर काय होतं, तिला दिवस असतात. आईला खूप आनंद होतो, की चला सोन्याचा दिवस आलेला आहे माझ्या लेकीला आता. पण म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो मुलगी डिलेवरीसाठी आली म्हणून. तर एकदा काय होतं, की ती गुमसुम असायची पण मुलगी, तिला कळत नाही. तर एकदा संध्याकाळच्याच कातरवेळी अशी ती मुलगी असते आलेली, गरवारची मुलगी, ती अडगळीच्या खोलीमध्ये बसलेली असते. अडगळीच्या खोलीत बसलेली असते, ही दिवाबत्ती करते. घरात बघते आपली मुलगी कशी दिसत नाही आपल्याला, कुठे गेली असेल ही, आत्ता तर होती इथे. बघते तर काय, ती अडगळीच्या खोलीमध्ये बसलेली असते उदास होऊन. मग ती म्हणते, ए असे इथे काय बसलीस, ये इकडे. नाही आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणे सांग की, पण बाहेर ये. ती तिला घेऊन बाहेर येते. काय झालं म्हणे, सासरी कोणी बोललं का, कोणी वाईट वागलं का तुझ्याशी? तर म्हणते नाही गं, तसं काहीच नाही, तुम्ही काय सांगते ते ऐकून तर घेशील. बरं म्हणे, सांग काय झालं. मग ती सांगते, तुला आता माहिती आहे मला एक करता किती, मी धरून 7 जावा आहे म्हणे. म्हणे हो मला माहिती आहे, मीच तर तुझं लग्न केलं आहे ना, मला माहिती आहे तुला किती नंदा आहेत म्हणून. हो, पण मी सगळ्यात धाकटे असल्यामुळे माहिती आहे का, अगं इतक्या जीवापाड माझ्यावरती प्रेम करतात म्हणे आई त्या, तुला सांगूनसुद्धा कल्पना येणार नाही. अगं म्हणे, आमचं घर तर तुला माहिती आहे किती तोलामोलाचं, प्रत्येकीला किती दागिने आहेत. पण म्हणे एखादा सण आला ना, तीही म्हणे अगं आज माझा कंबरपट्टा घालून घे, बघ तुझे तर आहेच गं, पण माझं पण बघ ना एकदा घालून. दुसरी म्हणते अगं माझी वाकी छान आहे. तिसरी म्हणते अगं माझी नथनी खूप सुंदर आहे. तिसरी म्हणते अगं पायाचे चाक तुला खूप छान दिसतील. म्हणजे इतकं माझ्यावरती प्रेम करतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे मला खाल्ल्याशिवाय एकमेकी कोणीशी खात नाही. एकमेकांना खाऊ घालतात तेव्हाच म्हणे, किंवा सगळ्यांची ताटं बरोबरच येतील तेव्हाच आम्ही जेवायला सुरुवात करतो. आणि मग मला मात्र माझ्या छोट्या बहिणीची खूप आठवण आली गं, खूप आठवण आली म्हणे. असं म्हणून तिला वाईट वाटतं खूप अगदी. आणि म्हणे एक करशील का आई? म्हणे काय? मला कल्पना नाही आहे म्हणे डिलेव्हरी कशी असते, आणि मी ह्या डिलेव्हरीत वाचेल की नाही, पण तू एक गोष्ट सांग की अक्का तू मला क्षमा कर, मी जी तुझ्याशी वाईट वागली ना ते क्षमा कर. पुढच्या जन्मी मी आई तुमच्याच पोटी जन्म घेईल आई, आणि आम्ही दोघी बहिणी खूप एकमेकींवरती नितांत प्रेम करू. असं म्हणून तिला रडायला येतं. आई पटकन हात ठेवते तिच्या तोंडावर. गरवारशी पोरे
भरल्या घरात असं बोलू नाही, तुझी डिलिव्हरी चांगली होईल म्हणे, तू चांगलं होशील सगळं, असं म्हणून ती पटकन तिच्या तोंडावर हात ठेवते मुलीच्या. झालं. योगायोग किती विचित्र असतो बघा. डिलेवरी होते आणि त्या याच्यात डिलेवरीमध्ये ती आणि तिचं बाळ दोघंही जातात. दोघंही जातात म्हटल्यानंतर मग जन लाजे मन लाजे. ही जी मुलगी असते हिला यावंच लागतं ना आईच्याकडे भेटीला, कारण डिलेवरी आईकडेच झालेली असते. मग डिलेवरी झाल्यानंतर काय होतं, ती भेटायला येते आईला आणि मग हिला खूप वाईट वाटतं की अरे मरून गेली आपली बहीण, आता असं कसं आपल्या वागलं गेलं आपल्याकडून, म्हणून खूप पश्चात्ताप होत असतो तिला, खूप वाईट वाटतं. मग काय होतं की ती अशीच बसलेली असते आणि तसंच सेम अगदी संध्याकाळची वेळ तिथेच बसलेली असते. मग आईचं मन असतं ना, सतर्क असतं. ती म्हणते नको बाई तिथे नको बसू, बाहेर ये, चल बाहेर ये म्हणे. बसतात वगैरे, सगळे निघून गेलेले असतात. आणि मग ती मुलीला ती आई सांगते म्हणे एक सांगू का, तर म्हणे काय, तर म्हणे तुझी ही बहीण गेली आहे ना, हिचा एक तुला निरोप होता की मी तुझ्याशी वाईट वागले ना त्याची तू मला क्षमा करून दे, पुढच्या जन्मी आपण खूप खूप भेटू. मग ती एकदम आईच्या गळ्यात पडते आणि ती रडायला लागते मुलगी. नाही गं, तिची चूक नाही, मीच हट्टी होती म्हणे. तू आई आम्हाला खूप समजावून सांगितलं गं की असं भांडू नाही गं भरल्या घरामध्ये, पण आम्ही कधी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि त्याची शिक्षा देवाने आज मला दिलेली आहे. आज आता माझ्या मुलीला मावशी नाही आहे म्हणून आता मी काय करू, असं म्हणून तिला खूप रडायला येतं, खूप रडायला येतं. पण काय, वेळ निघून गेलेली असतं ना. शेवटी काय नाईलाजांनी परत तिला तिच्या घरी तर जावंच लागतं. झालं. मग आई तिला सांगते झालं गेलं विसरून जाता, एकमेकींना क्षमा मागितली आहे, तू देवाकडे प्रार्थना कर की तिला सद्गती मिळू दे आणि तुमचं एक प्रेम जे आहे हे तिला कळू देत म्हणून तुझ्या भावना त्या व्यक्त करतो म्हणे फोटोपाशी आता, असं म्हणून तिथेच त्याप्रमाणे नमस्कार करते आईला सगळ्यांना आणि सासरी यायला निघते. अशा रीतीने ती गाडीमध्ये बसते. ती मुलगी आता परत यायला निघालेली असते, इकडे गाडीत बसलेली असते. तर तिला एक मुलगी असते आणि समोरच्या बर्थवरती एक बाई बसलेली असते. तिला पण एकच मुलगी असते. आता मुलं मुली असतं ते एकमेकांमध्ये खेळतातच, हिला एक मुलगा एक मुलगी असतो. तर ते काय करतात, थोडा वेळ झाल्यानंतर आपण सहज म्हणलं ना, का कुठून बसलात तुम्ही, कसं काय तुमचं, म्हणजे एक समोरच्या माणसाशी बायका बोलतोच ना आपण हसलं वगैरे. तर ती म्हणते की म्हणे अगं काय तू कुठे चाललीस, नाही म्हणे माझं इकडे सासर होता तर मी घरी चालली आहे म्हणे नोकरीच्या ठिकाणी, मिस्टर असतात. तर म्हणे कोणतं गाव आहे, मग ही म्हणते हे गाव आहे म्हणे. हो का, अगं म्हणे माझंही तिथंच आहे. हो का म्हणे, मी पण तिकडेच चालली आहे त्याच गावात. हो का, मग ती म्हणते तुझ्या घरी कोण कोण आहे, अगं काय सांगू म्हणे, मला 7 भाऊ आहेत आणि एकच बहीण आहे म्हणे मी. हो का, मला एकही बहीण नाही म्हणे. मग तिला एकदम आपल्या बहिणीची आठवण येते आणि मग तिचे डोळे भरून येतात. म्हणे का गं, मी काही वावगं बोलली का, म्हणे नाही गं, मी आत्ताच माझ्या बहिणीचा निरोप घेऊन आली आहे म्हणे, ती कायमची मला सोडून गेली आहे म्हणे वरती, आणि मग तू माझी बहीण होशील का गं म्हणे. म्हणे हो. आणि मग त्या दोघी मैत्रिणी ज्या असतात त्या इतक्या घट्ट एकमेकांना मिठी मारतात की बस अगदी. आणि मिठी मारल्यानंतर मग त्यांचं मुलं लहान असतात तेव्हा त्यांना इतकं कळत नसतं ना की ही मावशीच आहे, त्यांनाही वाटतं ही मावशीच आहे आपली. म्हणे कोण आहे तुझी आई, तर म्हणे मावशी आहे आपली तुमची. हो का म्हणे. आणि अशा रीतीने त्या मैत्रिणी ज्या असतात त्या बहिणी झालेल्या असतात. आणि मग ते मुलं जे असतात ना, ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या दोघी मुली त्या म्हणतात कोण गई ती दुष्ट होती म्हणे असं वागणारी. आणि तिची आई शांतपणे म्हणते दुसरं कोणी नाही, मीच ती अभागी आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर त्या दोघी मैत्रिणी ज्या असतात ना, चंदा आणि नंदा, त्या एकमेकींना घट्ट मिठी मारतात, म्हणतात नाही आपण ही चूक अशी करायची नाही हा आयुष्यात. आणि त्या दोघीजणी हातात हात घेतात आणि त्या आईला आपली गोष्ट सांगितल्याचं सार्थक वाटतं. म्हणून करता प्रेम द्या आणि घ्या.
बस.